ते तिकडं हवेवर फिरत असतात. आमच्या ग्रामीण भागात आम्ही म्हणतो उगवत्या सूर्याला नमस्कार करत असतात. परंतु कुठंतरी निष्ठा, कुठंतरी प्रेम, आपुलकी, जिव्हाळा हा पण आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांच्या मध्ये आहे. आणि चव्हाण साहेबांनी तर स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी सुसंस्कृत महाराष्ट्र कसा असला पाहिजे, आपलं वागणं बोलणं चालणं कसं असलं पाहिजे, महाराष्ट्राची परंपरा ही आपण कशी पुढं नेली पाहिजे, ती जतन केली पाहिजे, वडीलधाऱ्यांचा आदर केला पाहिजे, या सगळ्या गोष्टी त्यांनी आपल्याला शिकवल्या. आणि त्याच्यातूनच आपण सगळेजण पुढे चाललोय. आज हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम बरेच दिवस चर्चा चाललेली होती. आज खास लोकसभेचं अधिवेशन असताना देखील तटकरेजी ते अधिवेशन सोडून आले. मी काही तासाकरता अधिवेशनात वेळ त्या ठिकाणी काढली. आज स्नेहलचा आणि त्याच्यामध्ये त्यांच्या बाकीच्या सगळ्या सहकाऱ्यांचा जो काही पक्षप्रवेश होतोय, मग त्याच्यामध्ये आमचे हनुमंतराव जगताप असतील, श्री जगताप असतील, इतर पण खूप मोठी यादी त्या ठिकाणी आपली आहे. महाड, पोलादपूर आणि माणगाव हा जो विधानसभा मतदारसंघ आहे, त्याच्यातले अनेक कार्यकर्ते समोर माझ्या बसलेले आहेत. मग त्याच्यामध्ये श्रीधर सपकाळ असतील, चंद्रकांत बुवा जाधव असतील, दिलीप भागवत असतील, त्याच्यामध्ये सुदेश कलमकर असतील, सूर्यकांतजी शिलीमकर असतील, विलासराव पवार असतील, बघा आता विलासराव पवार, सचिन पवार, जगदीश पवार, बावकी कुठं चालली मला मी तर बावकी तिकडे पडली. बावकी उल्ह्याचे वाटेकरी असते माहिती, पण असे असतात. बाकीची गेली तर मी समजू शकतो, परंतु अलीकडे प्रत्येकाला भावकीच त्रास आहे. चौथीचा भाग जाऊ द्या. पण मला एकच सांगायचंय की ह्या सगळ्या पक्षप्रवेशाच्या मुळे निश्चितपणे स्नेहल किंवा आपल्या सगळ्या तुम्हाला सांगायचं की आपली पक्षाची ताकद ही कोकणामध्ये वाढलेली आहे. कार्यकर्त्यांचं बळ त्या ठिकाणी वाढलेलं आहे. कुठलाही पक्ष पुढे जायचं म्हटलं तर स्वर्गीय चव्हाण साहेबांनी सांगितलं बेजेचं राजकारण केलं पाहिजे. वजाबाकीचं राजकारण करून कुणीच कधी पुढे जाऊ शकत नाही. आणि मी आपल्याला सगळ्यांना सांगतो, राजकीय जीवनामध्ये मी पण 35 वर्ष महत्वाच्या पदांवर काम करत आलेलो आहे. कधी कुणी राजकारणामध्ये कायमचा शत्रू नसतो, कुणी कुणाचा कायमचा मित्र नसतो. काळानुरूप आपल्याला निर्णय घ्यावे लागतात. शेवटी तुम्हाला जे काही तुमचं विजन आहे ते जर तुम्हाला राबवायचं असेल, लोकांच्या पर्यंत पोहोचवायचं असेल, शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवायचं असेल, अंतुले मुस्ताकबाई इथं बसलेले आहेत, अंतुरे साहेब यार, अंतुरे सांगतो शेवटचा माणूस, शेवटचा माणूस. त्याच्यामुळे ते खऱ्या अर्थाने शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्याच्या करता सगळे आम्ही काम करतोय. त्याच्यात राष्ट्रवादीचा अतिशय उत्तम पद्धतीनं त्याच्यामध्ये पुढाकार असला पाहिजे ही आमच्या सगळ्यांची भावना आहे. आणि ते सगळं करत असताना सर्व धर्म समभाव, यामध्ये जात पात धर्म, आता तुम्ही ज्या रायगड मधनं प्रतिनिधित्व करता तिथं छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झालेला आहे. आज रायगड किल्ल्याच्या संदर्भामध्ये जेवढा काही निधी लागेल तो देण्याची आमची तयारी आहे. परंतु त्या काळातलं हेरिटेज काम करायचं म्हटलं तर तेवढे गतीनं तिथं करता येत नाही. आम्ही पण वरच्यावर तिथं येत असतो, भेटी देत असतो. पण बाकीच्या ठिकाणी आपण कसं एखादं काम 6 महिन्यात करून दाखवतो, 11 महिन्यात करून दाखवतो, 1.5 वर्षात करून दाखवतो.